बिहारमध्ये काय झालं ना, की बिहारमध्ये या सगळी ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर जी नावं वगळण्यात आली, त्यात निवडणूक आयोगाने असं म्हटलं की या जी नावं वगळण्यात आली त्याच्यामध्ये बरेचसे बांगलादेश आणि नेपाळचे नागरिक आहेत. ते हा. भारताचे नागरिक नाहीत म्हणून आम्ही त्यांची नावं वगळली. हम्म. पण यानंतर निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला आवाहन केलं होतं की तुम्ही पुढे या, त्याच्यावर आक्षेप नोंदवा हम्म. आणि तुमचे जे काही आक्षेप असतील ते आम्ही सॉर्ट आउट करू. पण आता 10 दिवस होऊन गेलेत, कुठल्याही राजकीय पक्षाने आक्षेप नोंदवलेला नाही. हम्म. जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्या नागरिकांनी इंडिव्हिज्युअली आपापल्या वैयक्तिक स्तरावर नोंदवलेले आहेत. कुठलाही राजकीय पक्ष, सत्ताधारी काय किंवा विरोधक काय, समोर आलेले नाहीत, ही फॅक्ट आहे. हम्म. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे की त्यांना प्रश्न तडीस लावायचा. हम्म. हम्म. प्रश्न तडीस लावायचा असेल तर त्याच्या मागचा जो काही लिगल कोर्स आहे हम्म. तो पूर्ण होताना दिसत नाहीये. हम्म. पण या निमित्ताने राज्य सरकार म्हणजे बिहारचं सरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग हम्म. या तिघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हम्म. हे सगळ्या देशातल्या विरोधकांसाठी फार सोपं काम आहे. त्याच्यामुळे दोन फायदे होऊ शकतात. एकतर विरोधी पक्ष आक्रमक आहे हे दिसतं हम्म. आणि एखाद्या संस्थेवर किंवा त्या सरकारवर, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर सरकार बॅकफुटवर जातं. उत्तर देण्याची जबाबदारी सरकारवर येते किंवा उत्तर देण्याची जबाबदारी त्या निवडणूक आयोगावर येते. हम्म. ते आता पूर्णत्वाने होताना आपल्याला दिसत नाहीये. हम्म. म्हणजे आता भलेही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणूक आयोगाचं कितीही समर्थन करत असले तरी त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने निवडणूक आयोगाला डिफेंड करता आलेलं नाही. हम्म. त्यांचा डिफेंडचा पॉइंट काय असतो की राहुल गांधी काहीतरी अवास्तव बोलतायत, असंबद्ध बोलतायत, हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. पण ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेतलेला आहे ते मुद्दे खोडून काढता आलेले नाहीत. ओके. हा त्यातला सगळ्यात मोठा कच्चा दुवा राहिलेला आहे. हम्म. आणि त्या कच्च्या दुव्याचा पुरेपूर फायदा याच्यामध्ये विरोधक घेतात असं याच्यातलं माझं आकलन आहे. आता एसआयआरची ऍक्टिव्हिटी करायला हवी की नको हा वेगळा मुद्दा असू शकतो, पण ती ऍक्टिव्हिटी आणि आता राहुल गांधींनी जो काही दावा केला आहे की कर्नाटकमध्ये बोगस मतदार आहेत आणि बोगस मतदार होते, या दोघांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. तो कसा की जर बोगस मतदार होते असं राहुल गांधी म्हणत असतील कर्नाटकमध्ये, हम्म. तर एसआयआरची ऍक्टिव्हिटी ही ती बोगस मतदार हुडकण्यासाठी